हॅलो गाईज, या व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं स्वागत करत आहे. पार्टनरशिप फायनल अकाउंट्स या क्वेश्चन्समध्ये क्वेश्चन नंबर 3 पाहत आहोत. लाईव्ह लेक्चर्समध्ये किंवा रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये शो करता येत नाही, पण आम्ही 100% पुरेपूर शो करण्याचा प्रयत्न करत आहोत. फायनल अकाउंट्समध्ये मोस्टली ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्यानंतर बॅलन्स शीट अशा 3 फॉर्मॅट आपल्याला ड्रॉ करावे लागतात. ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय आहे हे बऱ्याच कॅन्डिडेटला समजत नाही. व ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय असतात तर तुमचे डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम, त्याच्याच खाली कंटिन्यू असते ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतात. त्याच्यामध्ये असतात इनडायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स आणि इन्कम. सो या बेसिसवरती ट्रेडिंग अकाउंटचा पार्ट प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस दाखवतो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा पार्ट नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. हा नेट प्रॉफिट आणि नेट लॉस तुम्हाला पार्टनर्स त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करावा लागतो आणि तो तुमचा कुठे जातो, बॅलन्स शीटला. ओके, खरं जर पाहितलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फक्त सांगत आहे करंट इयरचे एक्सपेन्सेस आणि इन्कम फक्त रेकॉर्ड करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेक्स्ट इयरचे ॲडव्हान्स दिलेले किंवा आउटस्टँडिंग जरी असले तरी त्याचा इफेक्ट आपल्याला द्यावे लागतात. सो लेट्स स्टार्ट हाऊ टू सॉल्व दिस वन्स अगेन ॲज पर रीडिंग. मी डायरेक्ट तुम्हाला काय करत आहे, सगळ्याला माहिती आहे रीडिंग करत असताना ट्रायल बॅलन्स दिलेला असेल, डेबिट साईडला एक्सपेन्स आणि ॲसेट असतील, क्रेडिट साईडला इन्कम आणि लायबिलिटीज असतील. हेअर विल बी इन्कम अँड लायबिलिटीज. सो ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट तुम्हाला सगळ्याला माहीत आहेत, पण ही जी ॲडजस्टमेंट इंटरेस्टिंग आहे. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 88,000 कॉस्ट प्राईस अँड 90,000 मार्केट प्राईस. सिम्पल एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन्हीपैकी जी स्मॉल अमाऊंट असेल तीच फक्त आपल्याला कन्सिडर करायची आहे. कन्फ्यूज होण्यासारखं काही नाही आहे. इथे कॉन्झर्वेटिझम प्रिन्सिपल जे आहे 11th स्टँडर्डमध्ये पाहिलं हे अप्लाय करायचं आहे आपल्याला. सो क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट 2 सगळ्याला माहीत आहेत, ट्रेडिंग अकाउंट आणि दुसरा आहे तो म्हणजे बॅलन्स शीटला, ॲसेटला. पुढे दिलेला आहे रुचा अँड जुली. सो दीज आर द पार्टनर्स. इथे स्टार्टिंग इनिशियल आहे, रुचा अँड जुली आर द पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस देअर. हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे इन दिअर कॅपिटल रेशो. कॅपिटलचा विचार जर केला तर 80,000 अँड 40,000 आहे, म्हणजे रेशो कसा आहे 2:1 आहे. हा मॅक्झिमम स्टुडंटला समजत नाही आहे. इन दिअर कॅपिटल रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा आहे कॅपिटल रेशो प्रमाणे, मग रेशो तुम्हाला स्वतःला कॅल्क्युलेट करायचा होता. ओके, सो त्याने सांगितले की रुचा अँड जुली विथड्रॉज फ्रॉम बिझनेस 3,000 अँड 2,000 रिस्पेक्टली फॉर पर्सनल यूज. म्हणजे हे कोण आहेत, हे ड्रॉइंग्स आहेत आणि ड्रॉइंग्स आपण कशातून लेस करतो तर कॅपिटलमधून लेस करतो, बरोबर की नाही? हा बिलकुल सर. नंतर काय, डिप्रिसिएट मोटर फॅन बाय 5% अँड प्लांट अँड मशिनरी बाय 7%. त्याला टिकमार्क करून घ्या जेणेकरून एक लाईन सोडायची आहे मोटर फॅन, प्लांट अँड मशिनरी, कारण ॲसेट आहेत, डेफिनेटली डेबिट साईडमध्ये मिळतील तुम्हाला. सो पुढे काय सांगितलेलं आहे, रिझर्व फॉर डाउटफुल डेट ऑन डेटर्स 5% टू बी क्रिएटेड. करायचं आहे कशावरती, डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे. सो सन्ट्री डेटर्स या ठिकाणी आहेत, त्याला टिकमार्क करायचे आहे. सो नेक्स्ट पुढे काय सांगितलेलं आहे पहा, स्क्रोल करा जरा. पुढे सांगितलेलं आहे की आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे न दिलेले, त्याला टिकमार्क करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, वेजेस हा ट्रेडिंग अकाउंटचा पार्ट आहे. ट्रेडिंग अकाउंटमध्ये पेमेंट करा किंवा नका करू, आउटस्टँडिंग आहेत, लायबिलिटी म्हणजे काय खर्च आहे तो रेकॉर्ड करा. पेमेंट भलेही तुम्ही नाही केलं तरी रेकॉर्ड करा. म्हणजे वेजेसमध्ये हे सगळे काय आहेत, रेकॉर्डेड, हे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ऑलरेडी. हा आउटस्टँडिंगचा ट्रान्झॅक्शन झालेला आहे का नाही, म्हणजे इथे 800 रुपये 800 रुपीज ॲड करावे लागते आणि त्याला टिकमार्क केलेला आहे. आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट जो आहे लायबिलिटी पेमेंट करायचं बाकी आहे. गुड्स वर्थ ₹6,000 वेअर परचेस्ड, परचेस केले होते ऑन क्रेडिट, बरोबर की नाही? क्रेडिटची एंट्री कशी मारता रे? सो क्रेडिटची एंट्री काय मारतो आपण, परचेस अकाउंट डेबिट टू पार्टी दॅट इज क्रेडिटर्स. हा बिलकुल सर. म्हणजे ही जर रेकॉर्डच केलेली नाही, त्यांनी सांगितले नो एंट्री फाउंड इन द बुक्स, म्हणजे परचेसमध्ये ही अमाऊंट आलेली असणार आहे का नाही, म्हणजे तुमचं परचेसला चेंज करावं लागणार आहे आपला. सो परचेसमध्ये टिकमार्क करून घ्या. आणि सेकंड क्रेडिटर्समध्ये पण टिकमार्क करावं लागेल. हो सर बिलकुल, कारण हे ऑन क्रेडिट आहेत. सो क्रेडिटर्स डेफिनेटली लायबिलिटी साईडला या लिस्टमध्ये असतील. सो मी या ठिकाणी क्रेडिटर्समध्ये टिकमार्क करत आहे सन्ट्री क्रेडिटरला. इम्पॉर्टन्स खूप महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. आता पहा, ॲडजस्टमेंट झाल्यानंतर फॉर्मॅट ड्रॉ करतात. फॉर्मॅट काय सगळ्याला माहीत आहेत. कोणते फॉर्मॅट जरा सांगता येईल? हा सर, फॉर्मॅट आहे ते म्हणजे फर्स्ट फॉर्मॅट आहे तो आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि दुसरा जो आहे
तो आहे बॅलन्स शीटचा. मी या ठिकाणी लिहित आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तुम्ही नेम जे आहे ते तुमच्या बुक्सप्रमाणे लिहायचं आहे. आन्सरचे नेम या पद्धतीने, इन द बुक्स ऑफ रुचा अँड जुली, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इयर एंडेड 31 मार्च 2019. बरोबर की नाही. बॅलन्स शीट जे काय आहे ते बॅलन्स शीटचा यूज करायचा आहे. आता हे वाक्य इथे बोलायची गरज नव्हती, पण ठीक आहे त्यांनी बोललेत. सो आपण पण ॲक्च्युली तसंच लिहायचं आहे, पण मी या ठिकाणी स्किप करत आहे. आता रिडिंगचा जर पार्ट पाहितलास, सो पोस्टिंग कशी करणार आहात तुम्ही, रिडिंग करत करत ट्रायल बॅलन्स पोस्ट करायचा आहे. बरोबर की नाही. सो पहा, ट्रायल बॅलन्समध्ये पहिला आयटम जो आहे तो आहे परचेस. सगळ्याला माहीत आहे परचेस कुठे शिफ्ट करतात, ट्रेडिंग अकाउंटमध्ये. इथे जो आहे टू ओपनिंग स्टॉक आहे आणि त्याच्या खाली काय आहे परचेस. तो इनरमध्येच का बरं लिहायचं आहे, त्याला टिकमार्क आहे 48,000 इनसाइडला लिहा आणि एक लाईन टिकमार्क म्हणजे एक ब्रॅकेट सोडायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करता येईल. पुढे आहे तुमचं ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेसमध्ये एक कन्फ्युजन आहे. जर जनरल एक्सपेन्सेस लिस्टमध्ये असतील हे, तर हा ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंगला घ्यायचा आणि जर हे नसतील तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सो मी इथे लिहू शकतो टू ट्रेड एक्सपेन्सेस. पॉईंट क्लिअर. अमाऊंट जरा चेक करा 3000. पुढे काय दिलेलं आहे, सॅलरी. सॅलरी डेफिनेटली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा पार्ट आहे टू. मी या ठिकाणी सॅलरी लिहित आहे. त्याची अमाऊंट दिलेली आहे 4500. तुम्ही स्वतःही चेक करू शकताय. नेक्स्ट पुढे काय आहे, सो पुढे दिलेलं आहे तुम्हाला ॲडवर्ट वेजेस अँड सॅलरी, ज्याची टिकमार्क केलेली आहे. वेजेस नाव सुरुवातीला आहे म्हणजे ट्रेडिंगचा पार्ट होईल. वेजेस अँड सॅलरी इनरमध्ये लिहावं लागेल तुम्हाला. वी हॅव टू राईट इनसाइड दिस अमाऊंट 2800 अँड जस्ट लेफ्ट हिअर वन लाईन, वन बॉक्स फॉर द ॲडजस्टमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट आणि ब्रॅकेटमध्ये असं 2 इयर्स दिलेले आहेत, म्हणजे हे जे 4000 आहे ते 2 वर्षाचे आहेत. ट्रेडिंग अकाउंट काय म्हणेन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, मला फक्त 1 वर्षाचेच दे. बरोबर की नाही. म्हणजे 2000 याच्यातून डिडक्ट करावं लागतील. म्हणजे हे हिडन ॲडजस्टमेंट लगेच सॉल्व्ह करून घ्या. सो मी इथे लिहित आहे टू ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट 4000 लेस काय म्हणेन, ॲडव्हान्स म्हणा किंवा प्रीपेड म्हणा, ठीक आहे तरी चालेल. लेट्स टेक प्रीपेड. लेस का बरं करायचे आहे, कारण या ट्रेडिंग अकाउंटला फक्त 1 वर्षाचा आयटम. सो आय कॅन राईट हिअर प्रीपेड 4000 2 वर्षासाठी आहेत, म्हणजे 1 वर्षासाठी किती राहतील 2000. सो हे प्रीपेड म्हणजे काय, या पैशावरती आपला अधिकार आहे आणि ही ॲडजस्टमेंट असल्यामुळे सेकंड इफेक्ट लगेच द्यायचा आहे. तर सेकंड इफेक्ट कुठे जाणार आहे तुमचा, सेकंड इफेक्ट जाईल तुमचा बॅलन्स शीटला. बरोबर की नाही. त्या पैशावरती आपला स्वतःचा अधिकार आहे. सो आय कॅन राईट हिअर ॲट द बॉटम प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 2000. डन. हा बिलकुल सर. सो हे काय आहे, दिस इज द हिडन ॲडजस्टमेंट आणि ह्या गोष्टी तुम्हाला सवय लावून घ्यायच्या आहेत. सो नेक्स्ट पुढे सेल्स रिटर्न. सर सेल्स रिटर्न, सेल्स आम्हाला माहित आहे या ठिकाणी, बरोबर की नाही, पण माहित आहेत का आता अजून रिडिंग केलेलं नाही आहे, त्याला जागा सोडलेली आहे. रिटर्न मात्र करून घ्या. सेल्स रिटर्न अमाऊंट लिहा तुम्ही किती आहेत. सेल्स रिटर्न चेक इट 8000. ओके. नेक्स्ट ऑफिस रेंट. ऑफिस रेंटच्या अगोदर आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी. फ्री होल्ड प्रॉपर्टी नावातच प्रॉपर्टी आहे म्हणजे कोण आहे, ॲसेट आहे. सो लेट्स ट्रान्सफर टू द asset side. So I can write here this is the balance sheet guys, asset and liabilities. So I can write here freehold property. अमाउंट किती होती चेक करा. सो अमाउंट इज 23,000. So 23,000 is done. हाँ सर. Okay. So next is
ऑफिस रेंट 5000, expenses to office rent amount 5000. Next is motor van. This is an asset, so we have to write this in a asset side. मोटर फॅन. आणि सो गाईज इसके याच्यावरती काय ॲडजस्टमेंट आहे, बरोबर की नाही. सो ॲडजस्टमेंट आहे म्हणजेच काय, तुम्हाला काय करावं लागणार आहे, इनर साईडमध्येच इफेक्ट द्यावे लागतील. मोटर फॅन आहे 40,000, इनसाईडमध्ये लिहायचं तुम्हाला इफेक्ट 40,000 एक साईड डेप्रिशिएशनसाठी. नेक्स्ट व्हॉट, next is stock. So everybody is know that this is the opening stock, so I can write here 89,500, 89,500. Next what guys, general expenses, so I can shift to the profit and loss account. General expenses, the amount of general expenses is 2,500. बिल्कुल ओके. नेक्स्ट इज सन्ड्री डेटर्स. दिस इज अ पार्ट ऑफ ॲसेट. अमाऊंट चेक करा किती आहे. सन्ड्री डेटर्स 62,000. ॲडजस्टमेंट आहे, इनर साईडला लिहू शकताय. सो आय कॅन राईट हिअर सन्ड्री डेटर्स 62,000. फॉर्मॅट हे तुमच्या बुक्सप्रमाणे असायला हवेत. सन्ड्री डेटर्सचा ऑलवेज जास्त स्पेस सोडायचा आहे खाली. नेक्स्ट वॉट, सन्ड्री डेटर्स नंतर कोयल गॅस आणि फ्युएल हे प्रोडक्शनशी कनेक्ट असणारे एक्सपेन्स आहेत. सो टू कोयल गॅस अँड फ्युएल द अमाऊंट इज डायरेक्ट एक्सपेन्सेस 1,000. कॅरेज इनवर्ड, वन्स अगेन डायरेक्ट एक्सपेन्सेस टू कॅरेज इनवर्ड अमाऊंट इज 800. बट गाइज यू नो कॅरेज आउटवर्ड, सेलवरचा एक्सपेन्सेस आहे हा आउटवर्ड. दिस इज द डायरेक्ट एक्सपेन्सेस टू कॅरेज आउटवर्ड. सो आय कॅन कन्सिडर दिस इज 1,300. लास्ट वन इज प्लांट अँड मशिनरी. इट इज अन ॲसेट, सो just shift to the asset side. Plant and machinery, write it down in the inside 13,800. 13,800. एक लाईन ॲडजस्टमेंटची स्पेअर सोडा. हां, डेबिट साईड झाल्यानंतर क्रेडिट साईड ट्रायल बॅलन्सची. त्याच्यामध्ये कोण असतात, लायबिलिटी अँड ॲसेट, लायबिलिटी आणि इन्कम. सो कॅपिटल काय आहे, कॅपिटल रुचा अंजुली 80,000, 40,000 इनरमध्ये. मॅक्झिमम स्टुडंटला कॅपिटल लिहायची सवय नसते. सो आय कॅन राईट हिअर कॅपिटल. फर्स्ट वन इज रुचा, इनर कॉलममध्ये 80,000, थोडा स्पेस सोडून जुली 40,000 करेक्ट, आणि तीच थोडा स्पेस सोडायचा आहे. हॅबिट लावून घ्या. नेक्स्ट वन इज sales, that is 1,48,000. so we have to write here 1,48,000. वाटलंच तुम्ही आउटरला पण शिफ्ट करू शकता 8,000, that is 1,40,000 here will be. नेक्स्ट वन इज RDD. दिस इज ओपनिंग RDD. ट्रायल बॅलन्सची RDD म्हणजे ओपनिंग असते, ती तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायची आहे. जसे बॅड डेट्स दिलेले नाही, तर तुम्ही इथं लिहू शकताय ओल्ड RDD. ओके. सो इथे ही RDD न्यू बॅड डेट्स किंवा न्यू RDD मधून लेस करायचे आहे. तर अगोदर न्यूला जागा सोडू आपण इथे, न्यू RDD, आणि त्यातून लेस करू ओल्ड RDD. ओल्ड RDD इज 1,200. हां सर. बिल्स पेबल, इट इज टोटली लायबिलिटी. सो आय कॅन राईट हिअर इन द लायबिलिटी साइड बिल्स पेएबल. सो बिल्स पेबलची अमाऊंट आहे 12,000. डायरेक्ट आउटर लिहू शकताय. नेक्स्ट इज परचेस रिटर्न.
परचेस रिटर्न 6000. सो परचेस रिटर्नवरती अजून एक ॲडजस्टमेंट आहे गाईज. सो सेल्स सॉरी दिस इज परचेस रिटर्न 6000 इन निगेटिव्ह फॉर्म. आता ॲडजस्टमेंटमध्ये दोन इफेक्ट. स्टॉक 88,000 रेकॉर्ड करायचा आहे. सो आय कॅन राईट हिअर स्टॉक क्लोजिंग स्टॉक नाव द्या तुम्ही 88,000. त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे तो सेकंड इफेक्ट डेफिनेटली तुम्ही बॅलन्स शीट लिहिताना तुम्ही क्लोजिंग स्टॉक माझ्याबरोबर पोस्टिंग करू शकताय 88,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट विषयी थोडंसं चेक करा. रुचा अँड जुली विड्रॉ बिझनेस फ्रॉम बिझनेस 3,000 अँड 2,000 रिस्पेक्टिव्हली. दिस इज अ ड्रॉइंग. त्यांनी काय विड्रॉ केलेलं आहे ड्रॉइंग्स फ्रॉम बिझनेस 3,000 2,000 रिस्पेक्टली फॉर देअर पर्सनल यूज. टोटली त्या वस्तू आहेत का नाही. तर मग काय होईल बरं विड्रॉल केल्यानंतर दोन इफेक्ट हवेत बरोबर. सो पहा मी तुम्हाला आठवण करून देत आहे. एक इफेक्ट कॅपिटलमधून लेस होईल पण सेकंड इफेक्टचं काय. सेकंड वस्तू घेतल्या असतात तर ट्रेडिंगला वस्तू घेतलेल्या आहेत का नाही. मग याचा इफेक्ट कशावरती होऊ शकतो चेक करा. तुमच्याकडे बँक अकाउंट वगैरे आहे का विड्रॉ केल्यानंतर. ओके सो ॲज युअर बुक्सप्रमाणे पहा. सो तुमच्याकडे पैसा नाही आहे विड्रॉन केलेला आहे तर क्लोजिंग स्टॉक. सो त्यांनी काय केलं ट्रेडिंगलाच इफेक्ट दिलेला आहे. तर अमाऊंट वगैरे काही इफेक्ट दिलेला नाही त्यांनी सांगितलं नाही. सो आपण पण त्यांच्याप्रमाणेच करू. सो लेट्स डू इट. फर्स्ट इफेक्ट इथे येईल तुमचा बाय अमाऊंट टेकन बाय रुचा 3,000 बाय दिस इज अ कॅपिटल इफेक्ट जुली 2,000 अमाऊंट टोटल 5,000. सो सेकंड इफेक्ट कशामधून कॅपिटलमधून लेस करतात बरोबर की नाही. लेस ड्रॉइंग 3,000 लेस इथे पण ड्रॉइंग 2,000. सो दोन्ही इफेक्ट झाले डन. नेक्स्ट चेक इट. डेप्रिशिएट मोटर व्हॅन 5%, प्लांट अँड मशिनरी 7%. इफेक्ट कशा आहेत डेप्रिशिएशनचे ॲसेटमधून 5%. सॉरी फर्स्ट काय व्हॅनचं 5% आणि प्लांट अँड मशिनरी 7%. कॅल्क्युलेशन लगेच चेक करा. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करू शकताय किंवा तुम्ही बुक्समध्ये पण पाहू शकताय. सो डेप्रिशिएशन 5% 2,000. प्लांट अँड मशिनरी आहे 966. कॅल्क्युलेशन वर्किंग नोट पण पाहू शकताय तुम्ही वाटलंच तर. ठीक आहे. सो बुक्सने पार्टनर्स कॅपिटल अकाउंट स्वतः फॉर्म केलेला आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कशा पद्धतीने फॉर्म करतात हे ऑलरेडी माहीत आहे आपल्याला बरोबर की नाही. हां सर. सो डेप्रिशिएशनचे इफेक्ट कशामधून ॲसेट्समधून लेस करताल तुम्ही. लेस डेप्रिशिएशन 5% दॅट इज 2,000 इथे येईल 38,000. लेस डेप्रिशिएशन 966. बुक्सने काय सांगितले चेक करा किंवा कॅल्क्युलेशन स्वतःही करू शकताय. 966 आउटर लाईन 12,834. टाइमिंग सेविंगसाठी 12,384 लाईक दिस. सो नेक्स्ट याचे दोन्ही इफेक्ट टोटल किती येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला किती येणार आहे चेक करा. पाव बुक्सने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला त्याचा सेकंड इफेक्ट दिलेला आहे. प्लांट अँड मशिनरी डेप्रिशिएशन 2,966. सो तुम्ही या ठिकाणी लिहिता सो टू डेप्रिशिएशन नाव लिहिताना तुम्ही इथे प्लांट अँड मशिनरी 966, मोटर व्हॅन 2,000 आणि आउटरला इफेक्ट असणार आहे 2,966. पॉईंट क्लिअर. हां सर. सो नेक्स्ट ॲडजस्टमेंट काय नेक्स्ट ॲडजस्टमेंटकडे फोकस करा. RDD 5% मेंटेन करायचे आहे कशावरती असते डेटर्सवरती. ओके. सो लेस RDD 5% 10% असती तर तुम्ही कॅल्क्युलेट केले असेल 6,200 म्हणजे 3,100 असतील.
आउटरला तुम्ही चेक करू शकताय किंवा तुम्ही डायरेक्ट अमाऊंटही कॅल्क्युलेट करू शकताय. सो टायमिंग सेव्हिंगसाठी मी डायरेक्ट बुक्समध्ये चेक करत आहे. सो आउटरला पहा 6000 अनरेकॉर्डेड सेल्स. ॲक्च्युली जर पाहितलं तर ही एंट्री नाही आहे, सेल्स आपल्याकडे अनरेकॉर्डेड नाहीतच. ॲडजस्टमेंटमध्ये काय आहे आपल्याकडे परचेस आहेत. ॲडजस्टमेंट काय सांगत आहे गुड्स वर्थ वेअर परचेस्ड, बरोबर की नाही. ही ॲडजस्टमेंट पण त्यांच्याकडून चुकून सेल्समध्ये इफेक्ट दिलं तर मग आपण करेक्ट काय करणार, आपण आपल्या पद्धतीने सॉल्व्ह करणार. ओके, कशा पद्धतीने आपण इथे RDD 3100 बरोबर की नाही आणि आउटरला जी अमाऊंट राहणार आहे ते तुम्ही कॅल्क्युलेशन करून लिहू शकताय. 20 ॲज इट इज 900 कॅरी 1 4 अँड 58. सेकंड इफेक्ट RDDचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येणार आहे. जी ओल्ड RDD इथे लिहिली होती 3100. सो ही निगेटिव्ह आली आहे. आउटरला शिफ्ट करण्यासाठी काय 1200 जर तुम्ही लेस केले सो डेफिनेटली किती येणार आहे 1900. पॉईंट क्लिअर. हां सर. सो दोन्ही इफेक्ट झालेले आहेत. आता मात्र तुम्ही आउटस्टँडिंग वेजेसचा इफेक्ट आहे. आउटस्टँडिंग वेजेस चेक करा. सेकंड ॲडजस्टमेंट 800. सो वेजेस रेकॉर्डच झाले नाही तर दिलेच नाही तर मग ॲड करताना आउटस्टँडिंग 800 आणि आउटरला अमाऊंट किती येणार आहे 3600. दिलेली नाही म्हणजे लायबिलिटीमध्ये लिहिताना तुम्ही आउटस्टँडिंग वेजेस 800. असे दोन इफेक्ट होते. गुड्स वर्थ रुपीज खरेदी केले आहेत पण रेकॉर्ड झाले नाहीत म्हणजे परचेस ॲड करावं लागेल की नाही. हां बिलकुल. सो अनरेकॉर्डेड 6000. हे 6000 आणि हे 6000 लेस, एक लेस आहे एक ॲड आहे, कट होतील. आउटरला नेट इफेक्ट 48000. सेकंड इफेक्ट आहे क्रेडिटरवरती ॲड होतील. सो तुम्ही काय म्हणता तुम्ही तुमचे जे क्रेडिटर्स आहेत सर हे रेकॉर्ड करायसाठी 22,000 क्रेडिटर्स 22,000 प्लस अनरेकॉर्डेड 6000. आउटरला इफेक्ट जाईल 28,000. सो अशी ॲडजस्टमेंट होते. ॲक्च्युली तुमच्या बुक्सने जे सॉल्व्ह केलेलं आहे ना त्यांनी इथं सेल्सच्या प्रमाणे सॉल्व्ह केलेलं आहे. हा जो इफेक्ट दिलेला आहे ना सेलचा डेटरवरती इफेक्ट झाला असता आणि सेलमध्ये त्यांनी अनरेकॉर्डेड माहिती ॲड केले आहेत बरोबर. अनरेकॉर्डेड सेल्स ॲक्च्युली हा क्वेश्चन कोणता आहे किती नंबरचा क्वेश्चन आहे. एक एक्स्ट्रा एंट्री मारलेली आहे पाहू. इथे अनरेकॉर्डेड परचेस पण म्हटले आहेत पण ॲक्च्युली ते परचेस रिटर्न आहेत. परचेस रिटर्न पण कन्सिडर केले आहेत म्हणजे इथे थोड्याशा मिस्टेक केलेल्या आहेत त्यांनी. सेल्स रिटर्न इथे आहेत पण ॲक्च्युली हा एंट्रीच नाही आहे इथे ॲडजस्टमेंटमध्ये कुठेही दिलेला आहे का नाही. सो पुढे काय सांगितलेलं आहे पहा त्यांनी इथे क्रेडिटर्सवरती पण एक इफेक्ट दिलेला आहे जो एकच एवढीच एंट्री येणार होती पण विनाकारण हा सेलचा पण इफेक्ट दिलेला आहे. सो त्यांच्याप्रमाणे आपल्याला जायचं नाही. बाकी सगळं क्लिअर आहे. त्यांनी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सेपरेट बनवलं आहे. आपण मात्र काय केलेलं आहे इथेच ॲडजस्टमेंटचे इफेक्ट दिलेले आहेत. मग आता काय करायचं तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करा किंवा ग्रॉस लॉस जो तुम्हाला काय येणार आहे तुमच्या बुक्सप्रमाणे आणि नेट प्रॉफिट काढून नेट प्रॉफिट बुक्सने काय केलेलं आहे पार्टनर्स कॅपिटलला इकडे शिफ्ट केलेलं आहे. आपण मात्र काय करतो या ठिकाणी ॲड करतो ठीक आहे आणि बॅलन्स शीट टॅली करतो. सो पहा अशा पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन पोस्ट करण्याचा प्रयत्न करा. 80% जरी आला तरी या लेक्चर्समध्ये खूप काही मिळाल्यासारखं आहे. ॲडजस्टमेंटचे इफेक्ट लक्षात ठेवा. सो विल स्टॉप टुडे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.